सांडगे करण्यासाठी अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून. त्याच्यात आता आपण 150 ग्रॅम हरभरा डाळ घालणार आहे. तीही स्वच्छ केली आहे चांगली. आता धने घेतलेले 2 चमचे, 1 चमचा जिरे घेतलेली आहे, ती आपण आता त्याच्यामध्ये टाकू मटकीमध्ये. आता आपण सर्व एकत्र करून आता दळण्यासाठी द्यायची गिरणीमध्ये. आता आपण ती गिरणीतून दळून आणू. काही असं दळून आणलेलं आहे. असं मोठं मोठंच दळायचं, जास्त बारीक पीठ करायचं नाही. त्याच्यामध्ये आता लसूण एवढा घेतलेला आहे, गावरान लसूण आहे. त्याच्यामध्येच 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आपण पहिली जिरी टाकलेली होती, आता थोडीच जिरी घेतलेली आहे, बारीक करून घेऊ. बारीक केलं. आता अजून थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं, चांगलं बारीक करू असं. आणि आता पिठामध्ये आपण ही टाकू हळद 1 चमचा छोटा, ते मिक्स करून घ्यायचं हळद टाकून. चांगलं मिक्स करून घेतलं की आपण त्याच्यामध्ये आता जी वाटलं आहे ना आपण मिक्सरमध्ये भांड्यात लसूण, ती सगळं टाकून द्यायचं. आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आधी. पिठाला सगळं तिखट मीठ लागलं पाहिजे ना, असं मिक्स करायचं. नंतर पाणी घालून आपण थोडं थोडं मग मळायचं. आता हे असं थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्तही पातळ करायचं नाही. आणि आता पीठ मळून घ्यायचं पण चांगलं, इतपत घट्ट ठेवायचं. असं पीठ मळलेलं आहे. आता 2 तासासाठी आपण भिजण्यासाठी ठेवू. आता पीठ चांगलं भिजलं आहे, 2-3 तास झालेले आहे. आणि आता सांडगे करण्यासाठी घेऊ आपण. ऊन आहे, पण खूप ऊन आहे तिकडं, त्यामुळं सावलीलाच बसून सांडगे करणार आहे आता इथं. आता सांडगे करायला घ्यायचे. इतपत घट्ट पीठ झालेलं आहे आता आपलं, हे काय. आणि आता छोटे छोटे सांडगे करायचे. असे पकडायचे आणि छोटे छोटेच करायचे. आता घेऊ सांडगे करून सर्व असेच सांडगे करून घ्यायचे आता एकसारखे आकाराचे. आणि कसे वाटले ते लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.